नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा थोड्याच वेळात ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार आहे. पाटील यांचे जळगावातील कार्यालयावरील भाजपचं चिन्ह देखील आता हटवण्यात आलंय. कमळ चिन्हासोबतच पंतप्रधान मोदी यांचे फोटो देखील हटवण्यात आलेले आहेत. उन्मेष पाटील आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावमध्ये स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे आणि त्यामुळे विद्यमान खासदार असलेले उन्मेष पाटील नाराज असून आता ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या रूपाने जळगावमध्ये ठाकरे गटाला एक मोठा नेता मिळणार आहे. दरम्यान उन्मेष पाटील हेच जळगावमध्ये ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते. मात्र ही दृश्य आपण पाहतोय. जळगावातील उन्मेष पाटील यांच्या कार्यालयातील भाजपचं कमळ चिन्हाचा हा लोगो हटवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील आता त्यांच्या कार्यालयातून हटवण्यात येत आहे. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. मातोश्रीवर आता उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा अगदी थोड्याच वेळात पार पडणार आहे. या ठिकाणी तयारीला देखील सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की जळगावातील उन्मेष पाटील यांच्या कार्यालयावरील भाजपचे स्टिकर्स आता हटवण्यात आलेले आहेत. उन्मेष पाटील यांनी संजय राऊत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. तर उन्मेष पाटील यांचा अगदी थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार आहे. मातोश्री बाहेर उन्मेष पाटील यांच्या कार्यकर्त्यांची देखील आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी थोड्याच वेळात उन्मेष पाटील हे मातोश्रीवर दाखल होतील आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवबंधन हाती बांधतील. मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. उन्मेष पाटील आता अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावमध्ये भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. अगदी थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेश, अगदी थोड्याच वेळात उन्मेष पाटलांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. तर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिनेश, उन्मेष पाटील अगदी थोड्याच वेळात ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश करते. दिनेश, यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतो. उन्मेष पाटील अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.